नमस्कार. आरटीए अंतर्गत होणाऱ्या 2026-27च्या प्रवेश प्रक्रियेबद्दल काही खूप महत्त्वाचे अपडेट्स आले आहेत. चला त्याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया. या वर्षीच्या म्हणजे 2026-27च्या आरटीई प्रवेशाच्या नियमांमध्ये आणि अर्ज करण्याच्या पद्धतीमध्ये काही मोठे बदल करण्यात आले आहेत. अर्ज करणाऱ्या प्रत्येकाला हे बदल माहीत असणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात मोठा बदल झाला आहे तो म्हणजे घरापासून शाळेच्या अंतराच्या नियमाच्या. आधी कसं होतं, घरापासून 3 किलोमीटरच्या परिसरातील शाळा आपल्याला निवडता येत होत्या. पण आता तो नियम बदललाय. नवीन नियमानुसार हे अंतर कमी करून फक्त 1 किलोमीटर करण्यात आलं आहे. आणि याचा थेट परिणाम काय होणार तर तुमच्या घरापासून 1 किलोमीटरपेक्षा लांब असलेली कोणतीही शाळा तुम्हाला ऑनलाईन पोर्टलवर दिसणारच नाही. आता दुसऱ्या महत्त्वाच्या अपडेटकडे वळूया. मागच्या वर्षीपर्यंत वेगळी पद्धत होती, पण आता 2026-27 पासून तुम्हाला लागणारी सगळी कागदपत्रं ऑनलाईन अर्ज भरतानाच थेट अपलोड करावी लागणार आहेत. त्यामुळे फॉर्म भरायला बसण्याआधीच ही सगळी कागदपत्रं तयार ठेवावी लागतील. जे अर्जदार आर्थिकदृष्ट्या दुर्बळ गटातून अर्ज करत आहेत त्यांनी याकडे विशेष लक्ष द्या. उत्पन्नाचा दाखला फक्त तहसीलदारांनी दिलेलाच हवा. तो 2023-24 किंवा 2024-25 या आर्थिक वर्षाचा असावा आणि तुमचं वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे हे त्यात स्पष्टपणे लिहिलेलं असावं. आता ओळखपत्रांबद्दल बोलूया. 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे पालकांचं किंवा गार्डियनचं आधार कार्ड आणि दुसरं म्हणजे मुलाचा जन्माचा दाखला. एक गोष्ट लक्षात घ्या, जर मूल अनाथ असेल तर त्यांच्या कायदेशीर पालकांचं आधार कार्ड लागेल. आता रहिवासाच्या पुराव्याबद्दल. जे कुटुंब भाड्याच्या घरात राहतं त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा नियम आहे. तुम्हाला दुय्यम निबंधक कार्यालयात केलेला नोंदणीकृत म्हणजेच रजिस्टर्ड भाडे करारनामा सादर करावा लागेल. लक्षात ठेवा, साधा नोटरी केलेला करार अजिबात चालणार नाही. अर्ज भरताना कोणकोणती कागदपत्रं अपलोड करायची आहेत त्याची एक संपूर्ण यादीच पाहूया. अर्ज भरायला बसण्यापूर्वी ही चेकलिस्ट एकदा तपासा. पालकांचा आधार कार्ड, मुलाचा जन्मदाखला, रहिवासाचा पुरावा आणि हो, जर लागू असेल तर उत्पन्नाचा, जातीचा किंवा दिव्यांग प्रमाणपत्र. ही सगळी कागदपत्रं तयार असतील तर अर्ज भरायची प्रक्रिया एकदम सोपी होऊन जाईल. अर्ज भरण्याच्या अधिकृत तारखा. अर्ज भरण्याची प्रक्रिया 17 फेब्रुवारी 2026ला सुरू होईल आणि 10 मार्च 2026ला संपेल. ऑनलाईन पोर्टल फक्त याच काळात सुरू राहणार आहे, त्यामुळे उशीर करू नका. तर हे होते आरटीई प्रवेशाच्या नवीन नियमांबद्दलचे महत्त्वाचे अपडेट्स.